हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सिंपल सलवारची कटिंग करण्याची सगळ्यात सोपी पद्धत। तर इथे मी हे कापड घेतलेलं आहे 3 मीटर, कारण हेवी साईज आहे। सिंपल नॉर्मल साईजसाठी तुम्ही 2.5 मीटर कापडमध्येही कटिंग करू शकता, पण हेवी साईज असल्यामुळे मी इथे 3 मीटर कापड घेतलेलं आहे। आता हे कापड जे आहे हे आपण 4 फोल्डमध्ये ठेवायचं आहे। हे पहा, हे 2 आणि हा चौथा, अशा पद्धतीने 4 फोल्ड कापड घ्यायचं आहे। कापड एकदा व्यवस्थित सेट करून व्यवस्थित आखून घ्यायचं आहे। बंद बाजू आपल्या बाजूकडून ठेवायची आहे। ही पहा, उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे आणि मग तिची 4 फोल्डमध्ये घडी करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आता 4 फोल्डमध्ये कापड अंथरून झाल्यानंतर बंद बाजू आपल्या बाजूकडून ठेवायचं आहे। आता माझ्याकडे तयार सलवार आहे, तर त्याची पूर्ण उंची मी मोजून घेत आहे। तुमच्याकडे जर माप असेल तर तुम्ही मापावरती घेऊ शकता। तयार सलवार असेल तर अगोदर पूर्ण सलवारची उंची मोजून घ्यायची आहे आणि हिप एरिया एकदा मोजून घ्यायचा आहे। तर आता इथे ही जी सलवार आहे ही तयार 45 इंच उंच आहे, तर त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यावं लागेल। तर त्यासाठी आता आपण इथे मी जे 45 आहे ते 45 म्हणजे 45 मधून वरचा जो नेपा आहे तो आपण मेजर करून घेऊया। तर टोटल आता इथं नेपा हे पहा, तर जवळजवळ 9.5 इंच हा नेपा आहे। तर 9.5 वरच्या बाजूने सोडायचा आहे, 9.5 वरती सोडायचा आहे आणि 9.5च्या खाली टेप पकडून मग इथे 45 इंचावरती मार्किंग करायचं आहे। पण इथे आपण ही पॅन्टची मला उंची वाढवायची आहे 3 ते 4 इंच, म्हणून मी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे 45, 3 इंच उंची वाढवलेली आहे, म्हणजेच मी इथे 48 घेतलेलं आहे। आणि जे खाली 2 इंचाचं मार्किंग केलेलं आहे ते बॉटम पट्टीसाठी मार्किंग केलेलं आहे, कारण बॉटम लावताना आपल्याला 2 इंच मार्जिन लागतं। म्हणजेच टोटल मी 9.5 वरती सोडून 45 प्लस 3 इंच म्हणजे 48 इंच उंची आणि प्लस 2 म्हणजेच जवळजवळ 51 इंच उंची घेतलेली आहे। आता क्रॉच एरिया जो आहे तो हेवी साईज असल्यामुळे मी तर 10.5 इंचावरती क्रॉच एरियाचं मार्किंग केलेलं आहे। म्हणजेच क्रॉच एरिया म्हणजेच जो हिपचा चौथा भाग असतो म्हणजे तो क्रॉच एरिया घ्यायचा असतो। बॉटमचा घेर मी इथे 8 इंच घेतलेला आहे। नॉर्मल सिंपल कुर्तीसाठी सिंपल सलवारसाठी तुम्ही 6 इंचापर्यंत घेऊ शकता। 8 इंचावरती मी इथे मार्किंग केलेले आहे आणि हा जो आहे 2 इंचाचा हा बॉटम पट्टीसाठीचा आकार आखून घेतलेला आहे। आता आपण इथे इंच टेपच्या साहाय्याने किंवा स्केलच्या साहाय्याने तुम्ही क्रॉच एरिया ते बॉटम एरिया अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेले आहे। आता आपण घेणार आहोत कटिंग करून। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण जसं मार्किंग केलेलं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे। आता त्या साईडचा भाग पाहिलेला आहे आपण 10.5 इंच घेतलेला आहे आणि घेर जेवढा कापडामध्ये घेर आहे तेवढा टोटल घेतलेला आहे। बॉटम एरिया घेतलेला आहे 8 इंच। चला तर आपण कटिंग करून घेऊयात। इथे थोडंसं अर्धा इंचाचं असं साईडला एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं, म्हणजेच कटिंगमध्ये आपल्याला कट देताना व्यवस्थित कट देता येतो जिथे बॉटम पट्टी लावणार आहे तिथे। इथे थोडासा कर्व आकार घेऊन घ्यायचा आहे, कॉर्च एरियाला थोडासा गोलाकार द्यायचा आहे आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सलवारचं दोन्ही पायजाम्यांचं कटिंग झालेलं आहे। आता आपण जो आसन आहे ते कट करणार आहोत। तर आसन कट करण्यासाठी आपल्याकडे जे उरलेलं कापड आहे तेच आपण वापरणार आहोत। आता अस्तरचं मेजरमेंट कसं घ्यायचं, तर आसनचं मेजरमेंट घेण्यासाठी जो हिप असतो आपला हिपचा दुसरा भाग घ्यायचा। तर इथं माझी 44 इंच हिप आहे, तर हिपचा दुसरा भाग मी घेणार आहे 22 इंच, 22 आणि त्यामध्ये 5 इंच एक्स्ट्राचं ॲड करायचं असतं, कारण हिपमध्ये आपण लुजिंग देत असतो 5 इंचाचं, कारण दोन्ही ठिकाणी जॉईंटमध्ये जवळजवळ
दीड इंच 3 इंच जातं आणि 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन राहतं. म्हणूनच 22 + 2 इंच आपण टोटल घेणार आहोत 27 इंच उंचीचं. तर आता क्रॉच एरिया जो आपण काढलेला होता आसनचा, तो वरती जी 1 इंचाचं मार्जिन दिलेलं आहे ती पट्टी दुमडण्यासाठी आणि खाली शिलाईसाठी अर्धा इंच अशी पूर्ण उंची घेतलेली आहे. तरीसुद्धा आपण एकदा पूर्ण उंची मोजून घेऊया. म्हणजेच आपलं जो आसन आहे त्या आसनची उंची आणि हिपची उंची व्यवस्थित मोजून घ्यायची आहे. इथे पहा टोटल 24 इंच हिप आहे पॅन्टची तयार आणि आपण त्यामध्ये 5 इंच ॲड केलेले, म्हणजेच टोटल किती होतात 24 आणि 5. पण आपण हिपचा चौथा भाग धरलेला आहे म्हणजेच 22 इंच आणि वरती आपण 5 इंच मिळवणार आहोत. तुम्ही जर डायरेक्ट पॅन्टवर धरणार असाल तर तुम्ही 3 इंचापर्यंत एक्स्ट्राचं वाढवू शकता. तर अशा पद्धतीने जे आसनचं लांबी आहे ती आपण घेणार आहोत 26 इंच आणि रुंदी जे घेणार आहोत ती जवळजवळ 10.5 इंचापर्यंत घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे पहा 1 इंच पट्टीसाठी खाली 9.5 इंच आपलं तयार नेफा आणि खाली अर्धा इंच राहणार आहे एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने पूर्ण उंची घ्यायची आहे आणि साईडला घेणार आहोत आपण 26 इंच. आता खालच्या बाजूने थोडंसं कापड कमी पडत होतं तर माझ्याकडे ज्या 2 कापडाच्या पट्ट्या आहेत त्या मी इथे ठेवलेल्या आहे आणि जी इकडे उंची आली होती ती उंची घ्यायची आहे आणि सरळ जेवढं कापड कमी पडतं ते कापडावरती अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून मग कट करायचं आहे, म्हणजेच शिलाई मारताना कमी पडणार नाही. तर अशा पद्धतीने आपलं आसनचंही कटिंग झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कटिंगची पद्धत कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.